मटण रस्सा करण्यासाठी लागणारे साहित्य: खोबरं लालसर असं भाजून घेणार आहोत. खोबरं भाजून झालेलं आहे. एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. त्यानंतर आता आपण कांदा भाजून घेणार आहोत. भाजलेला कांदा एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आपण मसाल्यामध्ये घेतलेला आहे भाजलेलं खोबरं, भाजलेला कांदा, एक 4 ते 5 हिरवी मिरची, आलं, खडा मसाला घेतलेला आहे. त्यामध्ये घेतलेला आहे दालचिनी, मिरं, लवंग आणि चक्री फूल, तमालपत्र, लसूण घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक बारीक चिरलेलं टोमॅटो. वाटण करून घेऊयात. मला घेणार आहोत कोथिंबीर, लसूण, खोबरं बारीक कट करून घेतलेले आहेत, हिरवी मिरची आणि आलं. तर आपण याचं वाटण करून घेऊयात. आता घेणार आहोत एक ते 1.5 चमचा बारीक मीठ ऍड करणार आहोत. दोन ते 3 चमचे मिसळलेली लाल चटणी, अर्धा चमचा हळद, लाल मिरची पावडर, मॅरिनेशन केलेले मटण आपण मसाल्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत. 4 ते 5 मिनिटं आपण ते वाफवून घेणार आहोत. मटण वाफवून झाल्यानंतर आपण गरम पाणी ऍड करून घेणार आहोत. यानंतर आपण 3 ते 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत. अशा प्रकारे आपली तयार झालेले आहे मटण रस्सा रेसिपी तयार. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशा नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.